नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी जो काही खरीपचा पीक विमा मंजूर झालेला तर हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सुरुवात होणार आहे। मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामधील जे काही संपूर्ण जिल्हे असतील तर त्या संपूर्ण जिल्ह्याची माहिती जाणून घेण्याचे प्रयत्न करत असतो। याच्यामध्ये आपण कोणकोणते तालुक्याच्या मध्ये पात्र असणार आहेत, कोणकोणते महसूल मंडळ पात्र असणार आहेत, त्यांची संपूर्ण नावं ही संपूर्ण माहिती आपण काही व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत। तसेच आपण येणाऱ्या सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून जे काही उर्वरित तालुके आहेत, जिल्हे आहेत, महसूल मंडळ आहेत त्यांची सुद्धा माहिती जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आजच्या माध्यमातून आपण लातूर जिल्ह्याचं एकूण अपडेट जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। आता या लातूर जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांचा खरीपचा पीक विमा मिळणार आहे, कोणकोणते तालुके पात्र आहेत, कोणकोणते महसूल मंडळ पात्र आहेत, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राइब करा, कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर मित्रांनो, आता लातूर जिल्ह्यामधील एकूण 11 तालुके आणि 60 महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र आहेत। म्हणजे या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपचा पीक विमा हा जमा होणार आहे। याच्यामध्ये आता तालुका बघूयात आपण। तालुक्यामध्ये आदमापूर तालुका, त्याच्यानंतर औसा तालुका, चकोर तालुका, देवणी तालुका, जळकोट तालुका, लातूर तालुका, निलंगा तालुका, रेणापूर तालुका, शिरूर तालुका, उदगीर तालुका आणि जळकोट तालुका हे सर्व तालुके याच्या अंतर्गत पात्र आहेत। आता त्याच्यानंतर आपण आता या लातूर जिल्ह्यामधील पहिला तालुका म्हणजे अहमदापूर तालुका, या तालुक्यामधील नेमके कोणकोणते महसूल मंडळे पात्र आहेत आपण हे बघणार आहोत। तर मित्रांनो, याच्यामध्ये आता अहमदापूर तालुक्यामधील पहिला महसूल मंडळ म्हणजे अहमदपूर महसूल मंडळ, त्याच्यानंतर अंधोरी महसूल मंडळ, हडोलती महसूल मंडळ, कंडाळी महसूल मंडळ, त्याच्यानंतर किंगाव महसूल मंडळ, शिरूर महसूल मंडळ हे सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र आहेत। आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप होणार आहे। त्याच्यानंतर लातूर तालुक्यामधील औसा तालुका, औसा तालुक्यामधील औसा महसूल मंडळ, त्याच्यानंतर बेलकुंड महसूल मंडळ, भाडा महसूल मंडळ, किल्लारी महसूल मंडळ, किन्हीटोत महसूल मंडळ, त्यानंतर लांबंजा महसूल मंडळ, मातोळा महसूल मंडळ आणि उजनी महसूल मंडळ हे सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र आहेत। या महसूल मंडळामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप लवकरच चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर चकोर तालुका, या तालुक्यामधील आष्टा महसूल मंडळ, चाकूर महसूल मंडळ, नालेगाव महसूल मंडळ, सेलगाव महसूल मंडळ, त्यानंतर वडळ महसूल मंडळ आणि झरी बुद्रुक महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप होणार आहे। त्याच्यानंतर दुसरा म्हणजे देवणी तालुका, देवणी तालुक्यामधील बारोळ महसूल मंडळ, देवणी महसूल मंडळ आणि वालंडी महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामधील शेतकरी पात्र आहेत। आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर आता जळकोट तालुका, जळकोट तालुक्यामधील घोणसी महसूल मंडळ आणि जळकोट महसूल मंडळ ही दोन्ही महसूल मंडळे पात्र आहेत। या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर लातूर तालुका, लातूर तालुक्यामध्ये बाबळगाव महसूल मंडळ, चिंचोली बुद्रुक महसूल मंडळ, घाटेगाव महसूल मंडळ, हरंगुळ महसूल मंडळ, कनेरी महसूल मंडळ, कासरखेडा महसूल मंडळ, लातूर महसूल मंडळ, मुरुड बुद्रुक महसूल मंडळ आणि ताडुंजा महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळांमध्ये शेतकरी पात्र आहेत। आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर निलंगा तालुका, या तालुक्यामधील अंबुलगा बुद्रुक महसूल मंडळ, औरुड महसूल मंडळ, भातू मुगली महसूल मंडळ, हलगारा महसूल मंडळ, कासर बालकुंडा महसूल मंडळ, कासर सिरासी महसूल मंडळ, माधुसुरी महसूल मंडळ, निलंगा महसूल मंडळ, नितूर महसूल मंडळ आणि पाचपिंचली महसूल मंडळ हे सर्व महसूल मंडळामध्ये शेतकरी पात्र आहेत। आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर आता रेणापूर तालुका, रेणापूर तालुक्यामधील करेपूर महसूल मंडळ, पळसी महसूल मंडळ, पानेगाव महसूल मंडळ, कोरेगाव महसूल मंडळ आणि रेणापूर महसूल मंडळ हे सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र आहेत। आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं अनुदान म्हणजे वाटप सुरू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर शिरूर तालुका, शिरूर तालुक्यामधील हिसंबाबाद महसूल मंडळ, साकोल महसूल मंडळ आणि शिरूर महसूल मंडळ हे सर्व महसूल मंडळ पात्र आहेत। आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप सुरू होणार आहे। त्याच्यानंतर आता उदगीर तालुका,
उदगीर तालुक्यामधील देवर्जन महसूल मंडळ, हेर महसूल मंडळ, मोघा महसूल मंडळ, नागलगाव महसूल मंडळ, नलगीर महसूल मंडळ, तोंडार महसूल मंडळ, उदगीर महसूल मंडळ आणि वडवाना महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीप पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। तर मित्रांनो, हे होते एकंदरीत लातूर जिल्ह्याचं संपूर्ण अपडेट, कोणकोणते तालुके पात्र आहेत, कोणकोणते महसूल मंडळ आहेत आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना खरीपचा पीक विमा वाटप केला जाणार आहे, ही सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह।